आता आपण पाहतोय इटरेटिव्ह स्टेटमेंट्सचा पायथॉनमध्ये कसा यूज केला जातो. These are the statements in programming used to execute the part of the code repeatedly based on the conditions. आपल्या प्रोग्रामचा एक पर्टिक्युलर पार्ट रिपीटेडली एक्झिक्यूट करण्यासाठी इटरेटिव्ह स्टेटमेंट्सचा यूज केला जातो. इटरेशन स्टेटमेंट्स आर कॉमनली नोन ॲज द लूप्स. इटरेशन स्टेटमेंटलाच लूप्स असे पण म्हणतात. तर लूप्स कोणते? फॉर लूप अँड व्हाईल लूप. तर एक्झाम्पल पाहूया फॉर लूपचं. फॉर आय इन अक्षय प्रिंट आय. इथे आय हे आपल्या मेमरीचं नाव आहे. ज्यावेळेस अक्षय या वर्डमधला सिंगल लेटर आय या मेमरीत जातो तर प्रिंट आय करायचं आहे. तर इथे ए जेव्हा आयमध्ये जाईल प्रिंट आय, आयची नवीन व्हॅल्यू असणार आहे ए, तर ए प्रिंट होईल. के आय या मेमरीमध्ये जाईल तेव्हा प्रिंट आय, तर न्यू व्हॅल्यू के प्रिंट होईल. तर असं आपलं अक्षय हे आउटपुट येईल. आता व्हाईल लूप पाहूया. एक्स इक्वल्स टू 2, एक्सची व्हॅल्यू 2 घेतली आहे. व्हाईल एक्स इज लेस दॅन 6, 2 इज लेस दॅन 6 हो आहे. तर प्रिंट ए, ए प्रिंट झाला. इन्क्रीमेंट द एक्स विथ एक्स प्लस 2, तर एक्सची न्यू व्हॅल्यू काय झाली? 2 + 2 4. चेक करायचे 4 इज लेस दॅन 6 येस, प्रिंट ए, अगेन ए प्रिंट केलं आहे. देन इन्क्रीमेंट द एक्स विथ एक्स प्लस 2, देन 4 + 2 इज 6, 6 इज लेस दॅन 6 नो. प्रोग्राम आपला एंड होईल. एक्सप्लेनेशन इथं दिलं आहे.